विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डेरिव्हेशन्स हा शब्द म्हणला की फिजिक्स जर आठवलं तर भीती वाटते. कारण फिजिक्स मध्ये एका टॉपिक मध्ये खूप खूप डेरिव्हेशन्स असतात. साधं रोटेशनल डायनामिक्स घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक घ्या, नाहीतर कोणताही टॉपिक घ्या. डेरिव्हेशन हे असतात आणि होत नाहीत मुलांना. नाहीत होत. कितीही करा ते कमीच वाटतंय. पण आपण विचार करतोय केमिस्ट्रीचा. पण केमिस्ट्रीवर आपण फोकस का ठेवतोय? याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी सगळे डिस्टिंग्विश मोजून 10 फक्त प्रश्न आहेत. हे तुम्हाला मी प्रोव्हाईड केले होते क्वेशन आणि मी तुम्हाला सांगतो, की हे आपल्याला 2-3 दिवसात कंप्लीट करायचं आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये मी सगळे डेरिव्हेशन सांगणार आहेत. मग जास्तीत जास्त 15 प्रश्न आहेत. सगळ्या सिलेबसमध्ये केमिस्ट्रीचे फक्त 15च डेरिव्हेशन्स आहेत, जे तुम्हाला मी करायला लावणार आहे आता. ओके, मी क्वेशन्स तुम्हाला देणार आहे आणि आपल्या YouTube चॅनलवर त्याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पुस्तकातून नाही समजलं तर आपल्या चॅनलवर शोधा. तो प्रश्न टाइप करून फक्त सह्याद्री ट्युटोरियल्स असं टाका लक्षात घ्या. व्हिडिओज मिळतील तुम्हाला. बरं, सुरुवात करूया प्रश्नाला. सुरुवात करूया. प्रश्न मी देणार आहे. तुम्ही नुसते व्हिडिओ बघू नका, नुसतं स्क्रीनशॉट काढून ठेवू नका. लिहा. मी सांगतोय काय तुमच्या लक्षात आलं का? मला हे लिहून पाहिजे. आता ऑफलाईनच्या मुलांसाठी ते कंपल्सरी आहे. ना मी डेडलाईनच दिलेली आहे, की या तारखेपर्यंत मला हे लिहून पाहिजे. पण तसं नाही नुसतं ठेवलं मी. सांगतो नीट लक्ष द्या. ओके. ॲक्चुअली सांगतो. 17 तारीख डेडलाईन दिलेली आहे मी त्यांना. ठीक आहे. 17 नोव्हेंबर बरं का लक्षात घ्या. मग 17 नोव्हेंबर पर्यंत आम्ही काय करणार आहे, की समजा केमिस्ट्रीचं डेफिनिशन, डिस्टिंग्विश डायग्राम सगळं कंप्लीट करणार आहे बरं का लक्षात घ्या. पण 19 तारखेला पहिली रिव्हिजन आमची असणार आहे. ओके. 17 तारखेपर्यंत कंप्लीट हे करायला वेळ लागणार आहे. 2-3 दिवस आम्ही तेच करत असणार आहे. पण 19 तारखेला एका दिवसाच्या आत कमी वेळेत त्याची रिव्हिजन होणार आहे. पण त्याच्यानंतर 26 तारखेला मी दुसरी रिव्हिजन त्यांना करायला लावतोय. ओके. दुसरी रिव्हिजन लक्षात घ्या. 26 नोव्हेंबर आणि 26 डिसेंबरला तिसरी रिव्हिजन असणार आहे. मग केमिस्ट्रीमधले कुठलाही डिस्टिंग्विशचा प्रश्न असू दे, कुठलीही डेफिनेशन असू दे, डायग्राम असू दे, डेरिव्हेशन असू दे, हे तुम्ही जे मला फॉलो करताय ना, तुमचा 26 डिसेंबरपर्यंत एवढा परफेक्ट अभ्यास झालेला असणार आहे लक्षात बाळांनो. परफेक्ट अभ्यास असणार आहे, की तुम्हाला बोर्डच्या वेळेस ना, एका तासात हे सगळं रिवाईज होणार आहे. चॅलेंज आहे. होणार आहे. आता केलं तर. पण आता नाही केलं तर? नुसतंच बघून ठेवलाय, व्हिडिओ सोडून दिलाय. नाही चालणार. पुन्हा त्यावेळेस होणार नाही. तणाव विनाकारण येईल. का निर्माण करायचा तणाव? आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. मग पहिला जो प्रश्न दिसतोय तुमच्या समोर तो आहे डिराइव्ह रिलेशन बिटवीन डेन्सिटी आणि मोलार मास किंवा एटॉमिक मास. सॉलिड स्टेट मधला आहे रे. डेन्सिटीचा सिंपल फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. आणि या सॉलिड स्टेट मध्ये ना हा क्यूब असतो. त्याची एज लेंथ ए दिले. क्यूबचं व्हॉल्यूम काय? साइड क्यूब. नाही का बघा इथं? म्हणजे व्हॉल्यूमने डिव्हाईड केलंय. जेव्हा मी एटॉमिक मोलार मासला अव्होगॅड्रो नंबरने डिव्हाईड करतो, मास ऑफ 1 एटम मिळतं. आणि त्याला एन म्हणजे नंबर ऑफ एटम. ते माहिती आहे ना तुम्हाला सिंपल क्यूबिक मध्ये 1 एटम असतो. बॉडी सेंटरमध्ये 2 असतो. फेस सेंटरमध्ये 4 एटम असतात. मग टोटल मास काढलं पाहिजे ना. म्हणून एन न मल्टिप्लाय केलंय. इतकं सिंपल हे डेरिव्हेशन 2 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आलेलं आहे. सॉलिड स्टेटमध्ये एकच प्रश्न आहे. आता सोल्युशनमध्ये कुठला प्रश्न आहे बघा. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ द सोल्यूट आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय माहिती आहे का? तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, की डेल्टा टीबी दॅट इक्वल्स टू 1000 इंटू केबी इंटू डब्ल्यू2 आणि हे मोलार मास. ओके. मग तसं डेल्टा टीएफचं पण रिलेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. 3 स्टेप आहेत फक्त लक्षात घ्या. मग डेल्टा टीएफ इक्वल्स टू 1000 इंटू केएफ इंटू डब्ल्यू2 अपॉन एम2 आणि डब्ल्यू1 किंवा पाय व्ही इक्वल्स टू एन आर टी. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स पडतात का? गिवन मास अपॉन मोलार मास. म्हणजे इथं जवळजवळ 3-4 प्रश्न आहेत बरं का लक्षात घ्या. बरं. सॉलिड स्टेटमध्ये सगळ्यात सोल्युशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे पण आहे. रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि वॅन्ट ऑफ फॅक्टर. आय म्हणजे कोण आहे? वॅन्ट ऑफ फॅक्टर. ओके. चला छान आहे. आता ओसवाल्ड डायल्युशन लॉ तुम्हाला करायचा आहे आयोनिक मध्ये. आणि आयोनिक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न मी इथे दिलाय, की पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14. तुम्ही सर्च करा. पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 विथ लॉग कॅल्क्युलेशन. सह्याद्री ट्युटोरियल्स. डिटेल प्रूफ पण घेतलेला आहे आणि एकूण एक न्यूमेरिकल विथ लॉग सोडून दिले तुम्हाला बरं का. बरं. हे ओसवाल्ड डायल्युशन लॉ आहे फॉर वीक ऍसिड फॉर वीक बेस. थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स म्हणले की हे 3 प्रश्न. ओके. थर्मोडायनामिक्स मध्ये एक मॅथेमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स का की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. आता पुस्तकात क्यू कॅपिटल का स्मॉल आहे तुम्ही बघा. तेच प्रूफ नाहीये बरं का. पण तुम्हाला म्हणतील ते राइट मॅथेमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ. मग तसं राइट तुम्हाला म्हणतील नर्स्ट इक्वेशन. राइट तुम्हाला म्हणतील रेनियस इक्वेशन. राइट तुम्हाला म्हणतील हेंडरसन इक्वेशन. हे फॉर्म्युले आहेत बरं का.
म्हणून मी त्या लिस्टमध्ये घेतले नाहीयेत, पण करून टाका ना लगे ह्यात ते सुद्धा फॉर्म्युले. घ्या ना लिस्टमध्ये तुमच्या फॉर्म्युले. ओके. हे मॅक्सिमम वर्क डनचं एक्सप्रेशन आहे. ते केलं तर इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन जे आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी ते तुमचं होईल बरं का. डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी. सीईटीला बघितलं ना, काही रिएक्शनमध्ये डेल्टा एनची व्हॅल्यू 0 येते. मग त्या केसमध्ये डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू येणार. जर डेल्टा एन निगेटिव्ह आलं, तर डेल्टा एच व्हॅल्यू कमी येणार. कारण मायनस होणार ना डेल्टा यू मधून. मग त्यावेळेस डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू येणार. पण डेल्टा एन जर पॉझिटिव्ह आलं, तर डेल्टा एच इज ग्रेटर दॅन सीईटी. एमसीक्यू साठी ती पीवायक्यू महत्वाचा पॉइंट आहे लक्षात घ्या. आपल्या चॅनलवर घेतलेला आहे. तुम्हाला प्रश्न मिळाल की कॉन्फिडन्स येतोय की हा एवढंच करायचंय. इमिजिएटली काय करायचं तुम्ही 21 पासून 25 पर्यंत 9 पेपर झाले. तुमच्याकडे 9 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत लक्षात घ्या. सगळं याच्या बाहेरचं काहीही दिसणार नाहीये. मग कालचे डिस्टिंग्विशचे 10 प्रश्न आणि हे बघितले तर तुमचा कितीतरी पेपर अटेम्प्ट होणार आहे. हे जे आहे ना, हे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी आहे. हा इंटिग्रेटेड रेट लॉ आहे आणि हाल्फ लाईफ आहे. ओके. आणि हे जे 2 प्रश्न आहेत, ते आहेत 0 ऑर्डरसाठी लक्षात घ्या. पास की फिनिश एवढंच आहे. संपले प्रश्न, संपले. ह्याच्या पुढे स्लाईड नाहीये माझ्याकडं. एवढीच करायचंय. कोणत्या गोष्टीचा विचार करताय? इतकं हे ईझी वाटतंय का तुम्हाला? ईझी आहे. ईझी आहे. खूप ईझी आहे. मी तुम्हाला सांगू का? मी चला दाखवतो रे तुम्हाला पीएच आणि पीओचं एक्सप्रेशन दाखवतो. बघा. पहिला प्रश्न कसा येतो माहितीये का? डिफाइन पीएच अँड पीओएच. डिफाइन पीएच अँड पीओएच अँड ऑब्टेन रिलेशन बिटवीन देम असा प्रश्न येतो. मग बघा, की पीएच ची डेफिनिशन कशी लक्षात ठेवायची? निगेटिव्ह फॉर्म्युला म्हणजे डेफिनेशन आहे. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H3O plus ion concentration is known as pH of the solution, POH. Negative logarithm to the base 10 of H plus, H कुठं, H कुठं, H कुठं. OH minus ion concentration is known as POH of the solution. आता सांगू का? मला ना आयोनिक प्रॉडक्ट घ्यायचा आहे हा. H3O प्लस आणि OH मायनस आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर म्हणूया. त्याची व्हॅल्यू काय असते माहितीये का? 1 into 10 raised to -14. आता सांगतो. थोडक्यात सांगतोय बरं का. म्हणजे मी काय लिहून दिलेलं नाहीये. मी नुसतं प्रूफ कसं थोडक्यात तुम्हाला सांगतो. डायरेक्टली फक्त दोन्ही बाजूचा लॉग घ्या. मग ह्या ब्रॅकेटचा पण लॉग घ्या आणि याचा लॉग. इथे इंटू आहे. इंटू म्हटल्यावर ॲडिशन होणार. मग लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस, प्लस, प्लस का झालं? लॉगमध्ये इंटू असल्यावर प्लस असतं. मग मी अगोदर सांगतो हे फास्ट सांगतोय तुम्हाला बरं का. आणि इकडं लॉग टू द बेस 10 आणि 10 रेज टू -14. ओके. आता काय करूया? ही रेस टू जी टर्म आहे ती पुढे येते बाळांनो. लॉगची पुन्हा ती प्रॉपर्टी आहे. रेस टू टर्म आहे ती पुढे येते. आणि मी काय करतोय बघा, मग लिहितोय लॉग टू द बेस 10 H3O प्लस प्लस लॉग टू द बेस 10 OH मायनस दॅट इक्वल्स टू -14 आणि हे कुठे गेलं आता? सांगतो. जर बेस सेम असेल आणि हे सेम असेल तर व्हॅल्यू 1 येते लॉगमध्ये. तर सगळ्यांचे साइन चेंज करूया. या प्लसचं मायनस करूया. खालच्या स्टेपलाच करूया. या प्लसचं मायनस करूया. लॉग टू द बेस 10 H3O प्लस. या प्लसचा मायनस करूया. का करतोय मायनस? डेफिनेशन बघा ना. OH मायनस आणि मायनसचं प्लस करूया. आता निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 H3O म्हणजेच की पीएच. निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 OH म्हणजेच की पीओएच. झालं की प्रूफ. 3 मार्क मिळाले तुम्हाला डेफिनेशन प्रूफ केलं की लक्षात घ्या. काही अवघड नाहीये. कुठलीच गोष्ट अवघड नाहीये बाळांनो. हे लक्षात घेण्याचा जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा बरं होईल. मग चला, आता मला माहिती आहे तुम्हाला हे प्रश्नाचं स्क्रीनशॉट काढायचं तर काढा स्क्रीनशॉट. पण वरचं जे आहे ते इंटिग्रेटेड रेट लॉ, हाल्फ लाईफ. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि हे फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. त्याच्यानंतर हे इम्पोर्टंट आहे, हे इम्पोर्टंट आहे. हे सगळेच क्वेश्चन्स इम्पोर्टंट आहेत लक्षात घ्या. ओसवाल्ड डायल्युशन लॉ सुद्धा इम्पोर्टंट आहे. आणि ह्याच्याबद्दल काय बोललो तुम्हाला मी? हेंडरसन इक्वेशन, नर्स्ट इक्वेशन, अरेनियस इक्वेशन हे इक्वेशन शोधा. लिहायला लावतात. राइट नर्स्ट इक्वेशन आणि एक्सप्लेन द टर्म्स प्रेझेंट इन दॅट इक्वेशन. किती सोपं आहे. मग आता हां आणि हे प्रश्न एवढेच प्रश्न. हे तर सोपं आहे ना. हे तुम्हाला सांगतो तुम्हाला लिहायचं असतं. फ्रॉम एक्सपेरिमेंट वी फाउंड दॅट डेल्टा टीबी इज प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. मग कॉन्स्टंट घ्यायचा आहे तो केबी. मोलॅलिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. केजी करण्यासाठी 1000 डिवाइड केलं ग्रॅमचं केजी करण्यासाठी. मग डेल्टा टीबी दॅट इक्वल्स टू 1000 वर जाऊ दे. ओके केबी. अरे नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? गिव्हन मास अपॉन मोलार मास. AW1 झालं का? झालं का? प्रूफ झालंच लक्षात घ्या. काहीच अवघड नाहीये. 2-3 स्टेपचे प्रूफ आहेत लक्षात घ्या. केमिस्ट्रीतले डेरिव्हेशन्स ॲट एनी कॉस्ट जर तुम्ही अगोदर करून ठेवले तर विचार करा ना, मी एवढी बडबड का करतोय सांगू का रे? केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे. माझं ऐका. हा वेळ द्या.
वाया घालवू नका. हे फिनिश करा. आत्ता नोट्स बनवा. नुसतंच व्हिडिओ बघितले असं नाही चालणार. परीक्षेत नोट्स स्वतःच्या असतील तर पटकन रिव्हिजन होते हे लक्षात ठेवा. मग नोट्स बनवा. ऑल द बेस्ट.